मॅम कधी कधी चेहरा फेशियल केला ब्लॅक का पडतो? कशामुळे काय बघा, कारण? त्यांनी खूप छान प्रश्न विचारला. चेहरा फेशियल नंतर ब्लॅक का पडतो? सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं कन्सल्टेशन कसं झालं आहे की नाही, प्रॉपर स्किनचं त्वचा परीक्षण झाली आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की खूप वेळा आपण जर स्टीम जी घेत असतो तर ती गरजेची आहे की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. जर स्टीम घ्यायची गरज नसेल तर देऊ नये. दुसरं असू शकतं की वेळेपेक्षा जास्त वेळ स्टीम देणं, म्हणजे खूपदा आपल्याला 1 किंवा 2 मिनटं स्टीम गरजेची असते, पण कधी कधी ती जास्त वेळ दिल्या जाणं. तिसरं असू शकतं की स्टीम देताना तुमच्या स्किनवर कुठलंही बॅरियर नसणं, म्हणजे खूपदा डायरेक्ट स्किनवर स्टीम देतात, असं करू नये. तुमच्या स्किनवर बॅरियर असलाच पाहिजे, त्याच्यामुळे स्किन काळी पडू शकते. नंतर आहे की फेशियल नंतर तुम्ही स्किन केअर रुटीन काय करता आणि फेशियल नंतर तुम्ही काय काळजी घेता. म्हणजे खूपदा असं होतं की फेशियल झाल्या लगेच क्लायंट बाहेरगावी जातात, फिरायला जातात किंवा पार्लरच्या बाहेर पडल्या लगेच उन्हात जातात. तर तुम्ही स्किन केअर रुटीन काय करता या सगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे. म्हणजे ब्युटिशियनकडनं सुद्धा डिपेंड आहे आणि क्लायंटकडनं सुद्धा डिपेंड आहे की तुमची स्किन काळी का पडली आहे. आणि त्यानंतर तुमच्या स्किनसाठी गरजेचे जे प्रॉडक्ट्स असतात त्याचे इन्ग्रेडियंट्स बघून फेशियल सिलेक्ट करणं. खूपदा क्लायंटचा बजेट असतो की नाही मॅडम या कॉस्टच करा किंवा हेच करा, तर असं नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी थेरपिस्टने सांगणं गरजेचं आहे की त्याच्यातले धोके किंवा त्याचा नुकसान आणि फायदा. तर एका बाजूनी असा रिझल्ट नाही आहे की स्किन काळी पडली. या सगळ्या गोष्टीने जर चारही गोष्टी आपण व्यवस्थित विचार केला तर आपण यातनं ठरवू शकतो की स्किन का काळी पडली. जे कारणं होते ते मी तुला आता सांगितली.